पालघरच्या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीतल्या वाहत्या प्रवाहातनं नदी पार करत जावं लागतंय। आश्रम शाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग असला तरी तब्बल 5 ते 6 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय। त्यामुळे विद्यार्थी हा धोकादायक प्रवास करतात। गडचिरोली जिल्ह्याच्या बिनागुंडा परिसरातल्या 10 गावातल्या नागरिकांचे हाल कसे होतात हे दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झालाय। गावातल्या विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत जाण्यासाठी तुडुंब भरलेल्या नाल्यातनं वाट काढावी लागते। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील बड्याची वाडी या गावात एका रुग्णाला चक्क बैलगाडीमधनं रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली। गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाहीये, त्यामुळे नागरिकांकडे बैलगाडीशिवाय दुसरा पर्यायच उरला नसल्यानं रुग्णांची परवड होतीये। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या शेगवे या गावातनं स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये नेसू नदीवरती पूलच नाहीये आणि पुराच्या पाण्यातनं मार्ग काढतच जावं लागतंय। त्यामुळे नदीवरती पूल बांधून दिला जावा अशी मागणी ग्रामस्थ करतात। बदलापुरातील शिरगाव कावठ्याची वाडी गावात रस्ताच नसल्यामुळे चिखलाचं साम्राज्य आहे। 75 वर्षांनंतर सुद्धा चिखल तुडवत प्रवास करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। तरवाडी गावामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाहीये, त्यामुळे संतप्त नागरिकांनी तलाठी कार्यालयासमोर अंतिम संस्कार केले। 23 वर्षांपूर्वी वेगळी जागा दाखवून तिसऱ्याच जागी स्मशानभूमी बांधल्यानं नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो। गोंदिया जिल्ह्यामध्ये जून महिन्यात 192 मिलीमीटर पाऊस पडला होता। मात्र केवळ 114 अपेक्षित होता खरं तर इतका पाऊस, पण आता केवळ 114 मिलीमीटर पाऊस पडलाय। त्यामुळे जून महिन्यात 41% पाऊस कमी झालाय। आता जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणाऱ्या पुलावरती पाणी आलंय। खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे मुठा नदी पात्रात वाढ झाल्यामुळे शिवणे इथल्या पुलावरती पाणी आलंय। सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं नदी नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। कणकवलीमधल्या आचरा राज्यमार्गावरती पाणी साचून वाहतूक ठप्प आहे। या मार्गावरच्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात दरड कोसळली, त्यामुळे काही तासांपासून अकल्पे खेड एसटी रखडलेली आहे। तब्बल 4 तासांनी दरड हटवण्यास बांधकाम विभागाला यश मिळालं। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अक्कलकुवा तालुक्यातील दहेली प्रकल्प 100% भरलाय। दहेली प्रकल्पाच्या सांडव्यावरनं पाणी वाहत आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे 2 मीटरनं खुले केले गेले। 7 दरवाजांमधनं 45,825 क्युसेक वेगानं विसर्ग होतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे। पोवारी भाषेच्या पारंपरिक लोकगीतांच्या तालावर भात लावणी सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात असलेल्या काशीस समुद्रकिनारी फिरायला आलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झालेला आहे। बचाव पथकाच्या शोध मोहिमेनंतर अखेर 24 तासांनी या तरुणाचा मृतदेह सापडला। पंढरपूरच्या वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंनी केलेला। यावरनं राजकीय वादाला तोंड फुटलंय। आता या वादावरती शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले। मनीषा कायंदे यांनी वारीत सहभागी झालेल्या 2 संघटनांवर आक्षेप घेतलेला। तोच संदर्भ देत शरद पवारांनी लोकायत या संघटनेची पाठराखण केली। एखाद्याचे विचार मान्य नसल्यास त्यांना नक्षली ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका पवारांनी केली। विधान भवनात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने सामने आले। यावेळी आदित्य ठाकरे बाजूने जाताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली। पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हीआयपी दर्शनाचा नियम पाळला। पदस्पर्श दर्शन घेतल्यास दर्शन रांग थांबावी लागते। दर्शन रांग न थांबवता उपमुख्यमंत्र्यांनी केवळ मुखदर्शन घेतलं। जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। सुनील तटकरेंनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचनाही दिल्या। कोल्हापुरात काँग्रेसचे माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांना शिवसेना नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि ते चर्चेचा विषय बनल्यात। नुकत्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या शारंगधर देशमुख यांनी या शुभेच्छांचा बॅनर दसरा चौकात झळकावलाय।
त्यामुळे वडील शाहू महाराज काँग्रेसमध्ये खासदार असताना मालोजी राजे वेगळी वाट धरणार का याची चर्चा आहे. हिंगोली शहरामध्ये भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले गेलेत. पण शहरातील 3 ठिकाणी लावलेले हे बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडून टाकले. राज्य कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी मोठं विधान केलंय. सन्मानानं आले तर महापालिका निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करू असं वक्तव्य त्यांनी केलंय. सीट बेल्ट शिवाय गाडी चालवायची नाही अशी तंबी राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते तुषार सकपाळ आणि गणेश भोसले यांनी नवीन गाडी घेतल्यानंतर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी वाहनाची पूजा करण्यात आली. बदलापूरमध्ये गोळीबाराची घटना घडली. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला. या घटनेमध्ये अज्ञात व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीरा भाईंदर शहरातील एका व्यापाऱ्याला मनसेनं मारहाण केली आहे. मराठी न बोलल्यानं किंवा मराठीतून न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका फेरीवाल्याला चांगला चोप दिला. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात आंदोलन केलं. एका व्यापाऱ्याला चोप दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधनं पंढरपूरला जाण्यासाठी विठ्ठल भक्तांना रेल्वे खात्याकडनं दरवर्षी विशेष रेल्वेची सोय केली जाते. यंदाच्याही वर्षी खामगावमधनं 2 फेऱ्या विठ्ठल दर्शनासाठी रेल्वे विभागाकडनं उपलब्ध करून दिल्या गेल्या. पहिली विठ्ठल एक्सप्रेस हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे रवाना झाली आहे. दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. कचऱ्याच्या टेंडरमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केला गेला. तातडीनं टेंडर थांबवावं अशी मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या खामगावमध्ये अतिक्रमणग्रस्तांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा ताफा अडवला. अतिक्रमण काढल्यामुळे व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आल्याचं निवेदन देण्यात आलं. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आंदोलन केलं गेलं. आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रपूरमध्ये ख्रिस्ती समाजानं मोर्चा काढला. गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा निषेध नोंदवला गेला. यावेळी पडळकरांची आमदारकी रद्द करावी अशी मागणीही मोर्चेकरांनी केली. ठाणे महानगरपालिकेनं सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेनं विविध प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन करायला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरात इमारत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये. कोसळलेली इमारत 45 वर्ष जुनी असल्याचं समोर आलंय. नांदेडच्या कौठा गावात नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तातडीनं पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी स्थानिकांची आहे. रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरून एका तरुणीनं समुद्रात उडी घेतली. एनडीआरएफच्या पथकाकडनं गेल्या 4 दिवसांपासून या तरुणीचा शोध सुरू आहे. दरम्यान अद्यापही तरुणीला वाचवण्यात किंवा शोधण्यात यश आलेलं नाहीये. नांदेडमध्ये हजुरी सात संगत आणि गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीनं धरणं आंदोलन केलं गेलं. गुरुद्वारा ऍक्टमध्ये बदल करण्याची मागणी शीख समुदायानं केली आहे. दरम्यान कलम 11 मधील संशोधन रद्द न केल्यास 11 जुलैपासून मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील असलेल्या घाटातनं डोंगरातनं पाणी आणि दगड हे रस्त्यावरती आलेत. यामुळे महामार्गावरची वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरते आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जमीन मोजणीसाठी आलेल्या पथकाला गावकऱ्यांनी परत पाठवल्यानं शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. दरम्यान मोजणीसाठी बळाचा वापर केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. नाशिक जिल्ह्यात कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. गुजरातमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपयांचं अनुदान असल्यानं महाराष्ट्रातही अनुदान जाहीर करावं अशी मागणी होती आहे. रत्नागिरीच्या तळेगावात यांत्रिक पद्धतीनं भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाचं आयोजन केलं गेलं. यावेळी गावातील सरपंचांसह मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. भूम शहरात पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं. शासनानं अमृत 2.0 योजना लागू केली आहे. या योजनेतनं पाणी देण्याची मागणी नागरिकांची आहे. तातडीनं योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी होती आहे. परशुराम घाटातल्या संरक्षक भिंतींना प्लास्टिकचा आधार देण्यात आलाय.
त्यामुळे घाटातील प्रवास जीव घेणा बनलाय. ठेकेदाराची तात्पुरती शक्कल नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या पारध येथील शेतकऱ्यांनी 1 एकर मिरचीचं पीक उपटून फेकलं. मिरची पिकावरती कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं खड्ड्यात ऊसाची शेती आणि रोपटी लावून सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. छोटे भाऊ मोठे भाऊ खड्ड्यांचे पैसे मिळून खाऊ असाही नारा दिला गेला. महाराष्ट्रभर